गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपले कंटिन्युअस हा टॉपिक संपला. प्रेझेंट कंटिन्युअस पण झाला, पास्ट कंटिन्युअस पण झाला आणि फ्युचर कंटिन्युअस पण झाला. आता आपण तिघांमध्ये डिफरन्स काय तो बघणार आहोत. तिघांमध्ये डिफरन्स काय तो बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. हा प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. मराठीमध्ये चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ. ओके, तिन्ही टेन्स आपण आता एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. या तिघी टेन्सेसचा अर्थ एकच होतो मित्रांनो. ओके, प्रेझेंट म्हणजे फक्त वर्तमान काळ, पास्ट म्हणजे फक्त भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट, वर्तमान काळ, पास्ट, भूतकाळ, फ्युचर, भविष्यकाळ. फक्त कंटिन्यू, इथे पण कंटिन्यू लागला, इथे पण कंटिन्यू लागला, इकडे पण कंटिन्यू लागला. कंटिन्यू म्हणजे काय? चालू. ओके, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. चालू म्हणजे काय? जी आता क्रिया चालू आहे. जसं की आता मी काहीतरी शिकवतोय, ही क्रिया आता चालू आहे. सेम मी काल शिकवत होतो, ही क्रिया काल चालू होती. सेम मी उद्या पण शिकवत असेल, ही क्रिया उद्या चालू असेल. प्रेझेंट मध्ये चालू असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट मध्ये चालू असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि भविष्यामध्ये चालू असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके, ज्या काही ऍक्शन असेल त्या ऍक्शन जर प्रेझेंट मध्ये चालू असतील तर प्रेझेंट, पास्ट चालू असतील तर पास्ट आणि फ्युचर चालू असेल तर फ्युचर. पूर्ण झालेल्या नाही किंवा होणार असतील अशा पण नाही, ज्या चालू असतील त्या, आता ज्या चालू आहेत त्या, या मिनिटाला, या सेकंदाला ज्या चालू आहेत त्या. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय असतो, आपण फॉर्मॅट राईट करत असतो. फॉर्मॅट मध्ये आपण सर्वात पहिले काय यूज करतो? सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, देन V1, ING आणि आपला फॉर्मॅट. बरोबर. सेम पास्ट मध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, V1, ING, ऑब्जेक्ट. सेम फ्युचर मध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, V1, ING आणि ऑब्जेक्ट. तिन्ही फॉर्मॅट सेम आहे मित्रांनो. तिघं पण फॉर्मॅट काय सेम आहे. प्रेझेंटचा पण सेम आहे, पास्टचा पण सेम आहे, फ्युचरचा पण सेम आहे. फॉर्मॅट काय? सब्जेक्ट वापरायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरायचा, हेल्पिंग वर्ब नंतर V1 वापरायचा, V1 नंतर V1 ला ING लावायचा आणि ऑब्जेक्ट वापरायचा. सब्जेक्ट काय आहेत आपले? सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? I, you, we, they, he, she आणि it. हे आपले काय? सब्जेक्ट आहे. हे सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. हे कोणते आहेत? प्लुरल. हे कोणते आहेत? सिंग्युलर. हा फॉर्मॅट कोणता आहे? सिंग्युलरचा. हा फॉर्मॅट कोणता आहे? प्लुरलचा. सॉरी, हे सब्जेक्ट कोणते आहेत? प्लुरल. ते कोणते? सिंग्युलर. फक्त आय काही हेल्पिंग वर्ब साठी अपवाद असतो, त्यामुळे त्याला सेपरेट ठेवला. आय म्हणजे कोण? मी, यू, तू, वी आम्ही किंवा आपण, दे ते, ही तो, शी ती, वी आम्ही आपण, इट एखादी नॉन लिव्हिंग थिंग. बरोबर. हा झाला फॉर्मॅट प्रेझेंटचा, तो पास्टचा, हा फ्युचरचा. तर याच्यामध्ये सेंटेन्स कसे मेक करणार? आपल्याला सब्जेक्ट भेटलेत, यापैकी कोणताही सब्जेक्ट यूज करा. पास्टला यूज करा, फ्युचरला यूज करा किंवा प्रेझेंट मध्ये यूज करा. सब्जेक्ट भेटले. आता हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट मध्ये कोणते हेल्पिंग वर्ब यूज करतो मित्रांनो? आपण प्रेझेंट मध्ये यूज करतो एम, इज किंवा आर. हे आपले प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब झाले. इज कशासाठी यूज करतो? इज यूज करतो फॉर सिंग्युलर. आर कशासाठी यूज करतो? फॉर प्लुरल. हा झाला हेल्पिंग वर्बचा टॉपिक. सब्जेक्ट भेटले आपल्याला, हेल्पिंग वर्ब पण भेटले, एम, इज, आर प्रेझेंट मधले. वर्ब आता डिपेंड ऑन अस की आपल्याला वर्ब काय वापरायचा आहे.
मग आपण तो जाणे पण वापरू शकतो, खाणे पण वापरू शकतो, पाहणे पण वापरू शकतो, ऐकणे पण वापरू शकतो, बोलणे पण वापरू शकतो, चालणे पण वापरू शकतो, ओके, रेकॉर्डिंग करणे पण वापरू शकतो, मारणे पण वापरू शकतो, पाणी पिणे पण वापरू शकतो. ह्या सगळे वर्ब आहेत, हे सगळे ऍक्शन आहेत, बरोबर. सो तुम्ही प्रेझेंट मध्ये ती ऍक्शन करताय, पास्ट मध्ये करताय की फ्युचर मध्ये करताय ते महत्त्वाचं आहे. प्रेझेंट मध्ये करत असणार तर फर्स्ट तुम्ही कोणताही सब्जेक्ट यूज करा, त्या सब्जेक्टला कोणता हेल्पिंग वर्ब लागतोय तो बघा. ओके, हे झाले प्रेझेंटचे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब. पास्ट मध्ये सेम सब्जेक्ट यूज करायचे तुम्हाला. आय, यू, ही, शी, वी, ते सेम सब्जेक्ट वापरायचे, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होतो. हेल्पिंग वर्ब पास्ट मध्ये काय लागतो, वॉज किंवा वर. वॉच कशासाठी यूज होतो, सिंग्युलर. वॉच कशासाठी यूज होतो, सिंग्युलर. वेअर कशासाठी यूज होतो, प्लुरल. वर कशासाठी यूज होतो, प्लुरल साठी. आणि वॉच सिंग्युलर साठी, बरोबर. वर्ब सेम, जो प्रेझेंट मध्ये वापरता तोच पास्ट मध्ये वापरा. पास्ट मध्ये एखादी जी ऍक्शन तुम्हाला दाखवायची असेल त्याच्यासाठी. फ्युचर मध्ये कोणता हेल्पिंग वर्ब असतो, विल बी किंवा शॅल बी. शॅल बी कशासाठी यूज होतो मित्रांनो, आय आणि वी. विल बी कशासाठी यूज होतो, ऑल सब्जेक्ट. सर्व सब्जेक्ट साठी तुम्ही विल बी वापरा, सर्व. आय, यू, ही, शी, वी, ते सगळ्यांसाठी विल बी वापरला तरी चालतो. पण शॅल बी जर यूज करायचा असेल तर शॅल बी हा फक्त आणि फक्त आय आणि वी लाच यूज करा, अदर कशाला लागत नाही शॅल बी. विल बी हा आय आणि वी ला लावला तरी चालतो आणि अदर सगळ्या सब्जेक्टला लावला तरी चालतो. ओके, देन सेंटेन्स कसं मेक होणार आता. सपोज याच्यापैकी आपण एखादा सब्जेक्ट घेतला, ही घेतला सब्जेक्ट, आपण इथे ही घेतला, इथे पण सब्जेक्ट ही घेतला आणि इथे पण सब्जेक्ट आपण ही घेतला. ही म्हणजे तो, ही म्हणजे काय, तो. हेल्पिंग वर्ब काय, हीला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे, सिंग्युलर असल्यामुळे इज लागणार आहे. ही इज, ही इज सब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब झाला, ही इज. वर्ब यूज करा जे तुम्हाला वाटतोय तो. सपोज ही इज प्लेइंग, वॉचिंग, कमिंग, गोईंग, काही यूज करा, काय हरकत नाही. ही इज आपण सध्या कॉमनली एक यूज करू, प्लेइंग. ही इज प्लेइंग. मराठीमध्ये तो क्रिया करत आहे ना आता, मग तो खेळत आहे. तो खेळत आहे, तो खेळत काय, तो खेळत आहे. आत्ता चालू आहे ती क्रिया, तो खेळत आहे. आता बाहेर कुठेतरी तो खेळतोय, या मिनिटाला तो खेळत आहे. ओके, या मिनिटाला तो सपोज पास्ट मध्ये एखादी क्रिया चालू होती की तो पास्ट मध्ये खेळत होता, मी पाहिलं की तो खेळत होता, मग पास्ट मध्ये काय, तो खेळत होता. ही हेल्पिंग वर्ब काय लागेल, सिंग्युलरला वॉच. ही वॉच, ही वॉच काय, प्लेइंग. मराठीमध्ये तो खेळत होता. ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. ओके, सेम फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये कसा मेक करावा लागेल, तो खेळत असेल. ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल. ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल. चेंज काय झालं मित्रांनो, इथे पण तो खेळते, इथे पण तो खेळते, इथे पण तो खेळते. फक्त इथे होता लागले, इथे आहे लागले आणि इथे असेल लागले. चेंज एवढाच झालेला. आहे म्हणजे तो प्रेझेंट टेन्स आहे, होता म्हणजे तो पास्ट टेन्स आहे आणि असेल म्हणजे तो फ्युचर टेन्स आहे. म्हणून मराठीमध्ये जसा चेंज झाला तसा सेम इंग्लिशमध्ये चेंज झालाय. ही प्लेइंग, ही प्लेइंग, ही प्लेइंग. ही प्लेइंग मध्ये कुठे चेंज आहे, फक्त चेंज कशामध्ये, जसा आहे, होता आणि असेल मध्ये जसा सेम इथे इज आहे. इजच्या ठिकाणी फक्त इथे वॉच झाला आणि इथे विल बी लागला. जर फ्युचर असेल तर विल बी यूज करा, पास्ट टेन्स असेल तर वॉज वापरा, वॉज किंवा वेअर. जर अनेक वचन असेल तर वेअर वापरा, एक वचन असेल तर वॉज वापरा. सेम ॲमिज आहे. अनेक वचन असेल तर आर, एक वचन असेल तर इज. वर वापरायचा असेल तर यू, वी, ते पैकी कोणताही वापरा. सपोज यू वर प्लेइंग, तू खेळत होता. यू आर प्लेइंग, तू खेळत आहे. यू विल बी प्लेइंग, तू खेळत असणार. जर तुम्ही प्लुरल यूज केला तर आर वापरा प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये वर आणि फ्युचर मध्ये विल बीच यूज करायचा. ओके, पण तुम्ही प्रेझेंट मध्ये किंवा पास्ट मध्ये एक वचन वापरतात की अनेक वचन वापरतात याच्याकडे लक्ष द्या.
यू आर प्लेइंग, कुठे गेला, यू आर प्लेइंग, वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहे, दे आर प्लेइंग ते खेळत आहे. ओके, आयचा यूज करायचा असेल तर आय एम प्लेइंग मी खेळत आहे, आय एम कटिंग मी कापत आहे, आय वॉज कटिंग मी कापत होतो, आय विल बी कटिंग मी कापत असेल. शी इज वॉचिंग मूवी ती चित्रपट पाहत आहे, शी इज वॉचिंग मूवी ती चित्रपट पाहत होती, शी वॉज वॉचिंग मूवी ती चित्रपट पाहत असेल, शी विल बी वॉचिंग मूवी. ओके, त्याच्यानंतर शी इज ड्रिंकिंग ती पित आहे, शी वॉज ड्रिंकिंग ती पित होती, शी विल बी ड्रिंकिंग ती पित असेल. शी इज ड्रिंकिंग मिल्क ती दूध पित आहे, शी वॉज ड्रिंकिंग मिल्क ती दूध पित होती, शी विल बी ड्रिंकिंग मिल्क ती दूध पित असेल. ओके, शी इज गोइंग ती जात आहे, शी वॉज गोइंग ती जात होती, शी विल बी गोइंग ती जात असेल. ओके, आता सपोज शीच्या ठिकाणी तुम्ही एखादं नाव वापरलं, जसं की सुमित्रा, सुमित्रा किंवा सुमित, सुमित इज गोइंग सुमित जात आहे, सुमित वॉज गोइंग सुमित जात होता, सुमित विल बी गोइंग सुमित जात असेल. ओके, प्रतिभा, प्रतिभा इज वॉचिंग प्रतिभा पाहत आहे, प्रतिभा वॉज वॉचिंग प्रतिभा विल बी वॉचिंग, प्रतिभा वॉज वॉचिंग प्रतिभा पाहत होती, प्रतिभा विल बी वॉचिंग प्रतिभा पाहत असेल. समजलं, प्रेझेंट असेल तर आहे, पास्ट असेल तर होता, फ्युचर असेल तर असेल, पण ती क्रिया ऍक्शन चालू पाहिजे. जसं प्रतिभा वॉज वॉचिंग मूवी प्रतिभा चित्रपट पाहत होती, प्रतिभा चित्रपट पाहत असेल, प्रतिभा विल बी वॉचिंग मूवी. ओके, ती येत आहे, शी इज कमिंग. ओके, ती पार्टीला येत आहे, शी इज कमिंग टू पार्टी ती पार्टीला येत आहे, ती पार्टीला येत होती पण तुम्ही पार्टी कॅन्सल केली, ती पार्टीला येत होती पण तुम्ही ती पार्टी कॅन्सल केली. शी वॉज कमिंग टू पार्टी ती पार्टीला येत होती, ती पार्टीला येत असेल, शी विल बी कमिंग टू पार्टी. समजले मित्रांनो. आता याचा निगेटिव्ह करायचा आपल्याला, याचा काय करायचा आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह करायचा करताना काय करणार, फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, सिम्पली नॉट, V1, ing and सेम इथे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट, V1, ing and सेम इथे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट, बी, V1, ing. इथे नॉट करताना विल आणि बी च्या मध्ये नॉट लावायचा, विल बी नॉट असं नका करू, विल नॉट बी असं यूज करा. ओके, सेंटेन्स आता याचा तो खेळत नाही आहे, आहे आला पाहिजे, तो खेळत नाही असं होणार नाही, तो खेळत नाही आहे, तो खेळत नाही म्हणजे तो सिंपल प्रेझेंट मध्ये जाईल, तो खेळत नाही म्हणजे तो रोज खेळत नाही. ही इज नॉट प्लेइंग, ही इज नॉट प्लेइंग, तो खेळत नाही आहे. ही इज नॉट प्लेइंग तो खेळत नाही आहे. सेम पास्ट मध्ये तो खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग तो खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग तो खेळत नव्हता. फ्युचर मध्ये तो खेळत नसेल. ही विल नॉट बी प्लेइंग. तो खेळत नसेल. ही विल नॉट बी प्लेइंग तो खेळत नसेल. प्रेझेंट मध्ये असेल तर काय वापरणार, तो खेळत नाही आहे. आहे वापरायचा, कंपल्सरी आहे वापरायचा. आहे वापरल्याने तो कंटिन्युअस आणि प्रेझेंट मध्ये हे शो होतो. ओके, जर तुम्ही आहे नाही वापरला तो खेळत नाही याच्यावरून प्रेझेंट शो नाही होत. तो खेळत नाही म्हणजे तो नेहमी खेळत नाही, म्हणून तो सिंपल प्रेझेंट मध्ये निघून जातो. तो खेळत नाही आहे. आणि जर आपल्या बोली भाषेनुसार बोलायचं झालं तर तो खेळत नाहीये. नाहीये बोलतो आपण, नाहीये. तो खेळत नाहीये. नाही आहेचा शॉर्टकट असतो तो नाहीये. तो खेळत आहे. तो खेळत नाहीये. ओके, तो खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग तो खेळत नसेल. ही विल नॉट बी प्लेइंग. हिच्या ठिकाणी तुम्ही शी वापरला तरी चालेल. शी इज प्लेइंग. शी इज नॉट प्लेइंग ती खेळत नाही आहे. शी वॉज प्लेइंग. शी वॉज नॉट प्लेइंग ती खेळत
नव्हती. शी विल बी प्लेइंग, ती खेळत असेल. शी विल नॉट बी प्लेइंग, ती खेळत नसेल. ओके. मी येत आहे, आय एम कमिंग. मी येत नाही आहे, आय एम नॉट कमिंग. मी येत होतो, आय वॉज कमिंग. मी येत नव्हतो, आय वॉज नॉट कमिंग. मी येत असेल, आय विल बी कमिंग. मी येत नसेल, आय विल नॉट बी कमिंग. ते येत आहेत किंवा ते जात आहेत, दे आर गोईंग. दे आर गोईंग, ते जात नाही आहेत, दे आर नॉट गोईंग. ते येत होते, दे वर कमिंग. ते येत नव्हते, दे वर नॉट कमिंग. ते येत असतील, दे विल बी कमिंग. ते येत नसतील, दे विल नॉट बी कमिंग. ते येत नसतील. मी झोपत आहे, आय एम स्लीपिंग. मी झोपत नाही आहे, आय एम नॉट स्लीपिंग. मी झोपत होतो, आय वॉज स्लीपिंग. मी झोपत नव्हतो, आय वॉज नॉट स्लीपिंग. मी झोपत असेल, आय विल बी स्लीपिंग. मी झोपत नसेल, आय विल नॉट बी स्लीपिंग. मी झोपत नसेल. समजले मित्रांनो? प्रेझेंट पास्ट. आता याच्यामध्ये तुम्ही जरी नाव वापरले तरी पण चालेल. ओके. सपोज कुत्रा पोळी खात आहे, डॉग इज इटिंग. इटिंग, डॉग इज इटिंग. आता पोळी काय म्हणतात, चपाती म्हणा. ओके. नाही तर ब्रेड बोला, ब्रेड बोलतात भाकरी वगैरेला. डॉग इज इटिंग ब्रेड. कुत्रा भाकरी खात आहे, कुत्रा पोळी खात आहे. कुत्रा खात नाही आहे, कुत्रा भाकरी खात नाही आहे. डॉग इज नॉट इटिंग भाकरी. कुत्रा भाकरी खात नाही आहे. कुत्रा भाकरी खात होता, डॉग वॉज इटिंग भाकरी. कुत्रा भाकरी खात नव्हता, डॉग वॉज नॉट इटिंग भाकरी. कुत्रा भाकरी खात असेल, डॉग विल बी इटिंग भाकरी. कुत्रा भाकरी खात नसेल, डॉग विल नॉट बी इटिंग. मांजर दूध पित आहे, कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित नाही आहे, कॅट इज नॉट ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित होती, कॅट वॉज ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित नव्हती, कॅट वॉज नॉट ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित असेल, कॅट विल बी ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित नसेल, कॅट विल नॉट बी ड्रिंकिंग मिल्क. समजलं मित्रांनो? आहे आणि नव्हता, आहे आणि नाही. ओके. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स मेक केले, पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं, तुम्ही आन्सर तेव्हा करणार समोरच्याला, तो खेळत आहे, तो खेळत नाहीये, ती पीत होती, ती पीत नव्हती, ती जात होती, ती जात नव्हती, ती जात असेल, ती जात नसेल. हे आहे किंवा नाही ते तुम्ही तेव्हा सांगणार आहे ज्यावेळेस समोरचा पर्सन तुम्हाला क्वेश्चन करणार. समोरच्या पर्सनचा तुम्हाला जर क्वेश्चन आला की तू खेळत आहे का, ती जात होती का, तो बोलत आहे का, तो बोलत असेल का, ती पीत असेल का, ती ऐकत असेल का, ती ऐकत होती का, ज्यावेळेस तो का येईल ना मित्रांनो, का क्वेश्चन ज्यावेळेस येईल ना, तो क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही हे आन्सर सांगाल. तो खेळत आहे का, आन्सर काय येईल, तो खेळत आहे किंवा तो खेळत नाही आहे. तो खेळत होता का, तो आन्सर काय येईल, तो खेळत होता किंवा तो खेळत नव्हता. तो खेळत असेल का, तर आन्सर काय येईल, तो खेळत असेल किंवा तो खेळत नसेल. तो का आला तर क्वेश्चनचे आन्सर येणार. हे दोघं काय आहेत, आन्सर आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी. आपल्याला होकार द्यायचा की नकार द्यायचा हा प्रश्नावर डिपेंड करतो. प्रश्न येणं गरजेचं आहे. मग प्रश्न कसे विचारतात, तर प्रश्न विचारताना काय करतात ना मित्रांनो, फक्त सिंपल आहे, तुमच्या हेल्पिंग वर सुरुवातीला घ्यायचा आणि सब्जेक्ट नंतर घ्यायचा. सेम इथे पण हेल्पिंग वर सुरुवातीला, सब्जेक्ट नंतर. सेम इथे पण हेल्पिंग वर सुरुवातीला, सब्जेक्ट नंतर. मग सेंटेन्स कसं मेक होणार, यूज फर्स्ट हेल्पिंग वर्ब, then subject, verb, ing and object. Same here. Helping verb, subject, V1, ing and object. Same here. Use helping verb, subject, be, V1, ing and हे आपला झाला फॉर्मॅट. आता या फॉर्मॅट नुसार, फॉर्मॅट मध्ये आपण हेल्पिंग वर्ब काय यूज केलेला, इज, इज, ही प्लेइंग, इज ही प्लेइंग. मराठीमध्ये तो खेळत आहे, इज ही प्लेइंग, तो खेळत आहे का. इज, सॉरी, वॉच. इथे काय येईल, हेल्पिंग वर्ब वॉच. ही, वॉच ही प्लेइंग, तो खेळत होता.
तो खेळत होता का. इथे काय विल ही बी प्लेइंग. मराठीमध्ये तो खेळत असेल का. विल ही बी प्लेइंग, तो खेळत असेल का. मराठीमध्ये क्वेश्चन जर समोरच्याला आपण विचारला किंवा समोरच्याने आपल्याला विचारला तर काय, तो खेळत आहे का. बघ बरं जाऊन, तो खेळत आहे का. तो खेळत आहे का. इज ही प्लेइंग. इज ही प्लेइंग. आन्सर काय, हो तो खेळत आहे. येस ही इज प्लेइंग. तो खेळत आहे. नाही नाही तो खेळत नाही आहे. ही इज नॉट प्लेइंग. तो खेळत नाही आहे. आन्सर काय, तू अभ्यास केला नाही. तू काल खेळत होता का. खरं सांग, तू काल अभ्यास तर केला नाही, मग तू काल खेळत होता का. तू काल खेळत होता का. वर यू प्लेइंग येस्टरडे. तू काल खेळत होता. वर यू प्लेइंग येस्टरडे. ओके. आणि त्याने अभ्यास केला नाही, मग तो काल खेळत होता का. वॉज ही प्लेइंग येस्टरडे. वॉज ही प्लेइंग. तो खेळत होता का. वॉज ही प्लेइंग येस्टरडे. तो खेळत होता का. वॉज ही प्लेइंग. तो खेळत होता का. आन्सर काय, हो तो खेळत होता, म्हणून त्याचा होमवर्क कंप्लीट नाही. येस ही वॉज प्लेइंग. तो खेळत होता. सर तो खेळत नव्हता, तो बाहेर गेलेला होता. सर ही वॉज नॉट प्लेइंग. तो खेळत नव्हता. फ्युचरमध्ये तो खेळत असेल का. विल ही बी प्लेइंग. तो खेळत असेल का. आन्सर काय, तो खेळत असेल ही विल बी प्लेइंग, किंवा तो खेळत नसेल ही विल नॉट बी प्लेइंग. तो खेळत नसेल. आन्सर करताना सॉरी क्वेश्चन करताना काय विचारणार अजून. सपोज तू जात आहे का. तू जात आहे का. आर यू गोइंग. आन्सर काय, येस आय एम गोइंग. अदरवाइज नो आय एम नॉट गोइंग. मी जात नाही आहे. पास्टमध्ये तो जात होता का. वॉज ही गोइंग. तो जात होता का. आन्सर काय, येस ही वॉज गोइंग. अदरवाइज नो ही वॉज नॉट गोइंग. तो जात नव्हता. फ्युचरमध्ये विल ही बी गोइंग. तो जात असेल का. आन्सर काय, येस ही विल बी गोइंग. अदरवाइज ही विल नॉट बी गोइंग. तो जात नसेल. ती पत्र लिहत आहे का. ती पत्र लिहत आहे का. प्रेझेंट टेन्स मध्ये ती पत्र लिहत आहे का. इज शी रायटिंग लेटर. ती पत्र लिहत आहे का. येस शी इज रायटिंग लेटर. ती पत्र लिहत आहे. जर नसेल तर नो शी इज नॉट रायटिंग लेटर. ती पत्र लिहत नाही आहे. पास्टमध्ये वॉज शी रायटिंग लेटर. ती पत्र लिहत होती का. येस शी वॉज रायटिंग लेटर. ती पत्र लिहत होती, किंवा शी वॉज नॉट रायटिंग लेटर. ती पत्र लिहत नव्हती. फ्युचरमध्ये विल शी बी रायटिंग लेटर. ती पत्र लिहत असेल का. आन्सर काय, येस शी विल बी रायटिंग लेटर. ती पत्र लिहत असेल. आणि जर नसेल तर नो शी विल नॉट बी रायटिंग लेटर. ती पत्र लिहत नसेल. समजलंय मित्रांनो. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट असेल तर आहे राईट करा. पास्ट असेल तर होता. फ्युचर असेल तर असेल. प्रेझेंटमध्ये हेल्पिंग वर्ब लागतात ॲमिजार. पास्टमध्ये लागतात वॉज आणि वेअर. फ्युचरमध्ये लागतात विल बी आणि शॅल बी. आपला कंटिन्युअस टेन्स आता संपलाय. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस मी सेपरेट पण व्हिडिओ बनवले. आता हा कंबाईन मध्ये बनवला. कंबाईन मध्ये पण आशा करतो की समजलेला असेल. यानंतरचा पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स कसा यूज करायचा हा मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेन. ओके. चलो स्टुडंट्स, हॅव अ गुड डे.